नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या या विशेष मासिक राशी भविष्यामध्ये आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना कसा राहणार आहे याचे सखोल विश्लेषण जाणून घेणार आहोत। ग्रहांची स्थिती, करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेम संबंध, आरोग्य, पुरुष, महिला, विद्यार्थी वर्ग, शुभ अशुभ तारखा आणि आवश्यक उपाय याचा विस्तृत आढावा घेऊया। वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास असून तिचा स्वामी शुक्र आहे। स्थैर्य, व्यवहार कुशलता, संयम, सौंदर्य प्रेम आणि आर्थिक सुरक्षितता हे या राशीचे मुख्य गुणधर्म आहेत। जुलै 2026 मध्ये ग्रहस्थिती तुमच्या जीवनात आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते। या महिन्यात गुरु कर्क राशीत भ्रमण करत असल्यामुळे संवाद, ज्ञान, नवीन कौशल्य आणि नातेसंबंध यामध्ये शुभ परिणाम देण्याची शक्यता आहे। सूर्य महिन्याच्या पूर्वार्धात धनभावात आणि नंतर पराक्रम भावात प्रवेश करेल। शुक्राचा प्रभाव आकर्षण, प्रेम आणि आर्थिक बाबीमध्ये लाभदायक ठरेल। शनीचा प्रभाव करिअर क्षेत्रात जबाबदाऱ्या वाढवेल, तर राहू कुंभ आणि केतू सिंह अशामुळे करिअर व कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक ठरेल। महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागू शकतात। जुन्या अडचणीमधून बाहेर पडण्याची संधी मिळेल। तुमच्या मनात असलेली एखादी योजना प्रत्यक्षात आणण्याचा विचार सुरू होईल। काहींना नवीन संपर्कामुळे लाभ मिळू शकतो। करिअरच्या दृष्टीने हा महिना विशेष महत्त्वाचा ठरू शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल। तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे। काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीची चर्चा सुरू होऊ शकते। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात। व्यावसायिकांसाठी हा महिना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी घेऊन येऊ शकतो। विशेषतः बांधकाम, शेती, खाद्यपदार्थ, वस्त्र व्यवसाय, सौंदर्य प्रसाधने, कला, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळू शकतो। भागीदारीमध्ये व्यवहार करताना लेखी करार ठेवणे हिताचे राहील। आर्थिकदृष्ट्या जुलै महिना लाभदायक राहण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसे परत मिळू शकतात। गुंतवणुकीमधून लाभ होण्याची शक्यता आहे। मालमत्ता, जमीन आणि वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल ठरू शकतो। मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनावश्यक खर्च वाढू शकतो। कौटुंबिक जीवनात सौहार्द आणि आनंद वाढताना दिसेल। घरामध्ये धार्मिक कार्य, शुभ समारंभ किंवा कुटुंबियांसह प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात। भाऊ बहीण यांच्याशी संबंध अधिक दृढ होतील। वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना रोमॅन्टिक वातावरण निर्माण करणारा आहे। अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव मिळू शकतात। प्रेम संबंधामध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल। विवाहित व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील। मात्र गळा, मान, सर्दी, वजन वाढ, पचन संस्था आणि मधुमेहांशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी। आहारामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील। वृषभ राशीच्या पुरुषांसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आणि आर्थिक प्रगती देणारा ठरू शकतो। करिअरमध्ये नवीन संधी मिळतील। व्यवसाय करणाऱ्या पुरुषांना आर्थिक लाभाचे संकेत आहेत।
घरातील जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रेम संबंधामध्ये भावनिक स्थैर्य दिसून येईल. आर्थिक बाबतीत मात्र अति आत्मविश्वास टाळावा. वृषभ राशीच्या महिलांसाठी हा महिना विशेष शुभ संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना प्रगतीच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. गृहिणींसाठी घरामध्ये आनंददायी वातावरण राहील. घराची सजावट, नवीन वस्तूची खरेदी किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल. आर्थिक नियोजनात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरेल. महिलांनी आरोग्याच्या बाबतीत हार्मोनल समस्या, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित बाबीकडे लक्ष द्यावे. योग आणि नियमित चालण्याचा व्यायाम लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना ज्ञानवृद्धी आणि प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा, बँकिंग, सरकारी नोकरी, तांत्रिक शिक्षण, वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अभ्यासाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभेल. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. मित्रपरिवाराच्या प्रभावामुळे वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. नियमित अभ्यासावर लक्ष दिल्यास उत्तम यश मिळू शकते. शुभ तारखा कोणत्या आहेत बरं? तर 3 जुलै, 6 जुलै, 11 जुलै, 15 जुलै, 19 जुलै, 23 जुलै, 27 जुलै आणि 30 जुलै या तारखा महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल राहू शकतात. या दिवशी नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक, मुलाखत, व्यावसायिक व्यवहार, खरेदी किंवा शुभ कार्य करणे लाभदायक ठरू शकते. तर अशुभ व सावधगिरीच्या तारखा कोणत्या आहेत बरं? 5 जुलै, 9 जुलै, 14 जुलै, 21 जुलै आणि 28 जुलै या दिवशी विशेष सावधगिरी बाळगावी. अनावश्यक वादविवाद, भावनिक निर्णय, मोठी आर्थिक जोखीम किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय टाळावे. वाहन चालवताना दक्षता आवश्यक आहे. भाग्यवृद्धीसाठी कोणता उपाय बरं करावा? तर प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शुक्रवारी पांढरी मिठाई किंवा खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे. गरजू महिलांना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखरेचे दान करावे. गाईस हिरवा चारा खाऊ घालावा. श्रीसूक्त आणि लक्ष्मी अष्टकाचे नियमित पठण करावे. घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवावे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. जुलै 2026 हा महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद, व्यावसायिक प्रगती आणि वैयक्तिक समाधान घेऊन येणारा दिसत आहे. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ, प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहे. योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या महिन्यात उल्लेखनीय यश प्राप्त करू शकता. श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या वतीने वृषभ राशीच्या सर्व जातकांना जुलै 2026 महिन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. माता लक्ष्मी आणि गुरुकृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नांदो. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.